आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माई, सुंदरीला आपण इतक्या सहज सोडायचं का? आणि तो धनंजय तर सुखरूप घरी गेला. घरी गेला नाही, घालवलंय आपण त्याला. तेच माई, इतक्या सहजासहजी का जाऊ दिलं त्यांना? ते दोघंही मोकळे आहेत आणि ते काहीही करू शकतात. लक्षात येते ना माई? तुला काय वाटलं? या सगळ्याचा विचार मी केला नसेल. तुझ्या एवढूशा डोक्यात जे जे येतंय ते माझ्या या डोक्यात आलं नसेल. सध्या या ज्या जखमा आहेत त्या तेवढ्याच राहू दे, नवीन जखमा नको देऊया. त्या अशा भरत आल्या ना की परत घाव घालायचा, परत नव्याने जखम करायची. तो धनंजय आहे ना, धनंजय, आयुष्य बर्बाद आहे त्याचं. आता उरलेलं आयुष्य असंच फुरडत 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 काढेल तो. रात्री सुद्धा असं दचकून उठेल. आणि सुंदरीच्या बाबतीत तर एकदम भारी प्लॅन आहे आपल्याकडे. इथून उठून नवीन शहरात गेली, तिची घडी बसली, ती विस्कटायची. शांतपणे जगू द्यायचं नाही, मरण यातना देत देत त्यांना मारायचंय आपल्याला, कळलं? दुसऱ्या शहरात तिनं बस्तान बसवूच नाही, तिला बसवूच द्यायचं नाही. शक्य नाहीये ते. आदित्य, तू इथे असं न कळवता कसा आलास तू? आम्ही बोलावलं नव्हतं तुला. आणि सारखं सारखं इथे येत जाऊ नकोस. या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, कळतंय का तुला? तुमच्या इशाऱ्यावर नाचायला तुमचा गुलाम नाहीये मी. आपला शत्रू एके म्हणून हात मिळवणी केली आहे, म्हणून एकत्र काम करतोय आपण. आणि तसंही माईंची बोलायला आलोय, तुझ्याशी बोलायला आलो नाहीये. सो शांत शांत रहा, भांडू नका. आदित्य, तुला कळायला पाहिजे, तुझं इथे न कळवता येणं हे तुझ्यासाठी सुद्धा धोक्याचं आहे. प्लीज सांगून येत जा. आणि आता नसेल काही सांगायचं तर जा. मजा करायला नाही आलो मी, बातमी द्यायला आलो. नसेल ऐकायची तर सांगा मला. तुम्ही म्हणत होतात ना की सुंदरीला दुसऱ्या शहरात पाठवू म्हणजे तिला त्रास देता येईल, एकटं करता येईल. तर सुंदरीने ठरवलंय की ती ह्याच शहरात राहणार. आणि ह्याच शहरात कुठेतरी जागा सुद्धा बघितली आहे तिने. आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की सामान पॅक करा, सगळं पॅक करा, आपल्याला बंगला सोडायचा आणि तिकडे राहायला जायचंय. काय? कधी ठरलंय? सकाळी ठरलंय तिचं. हे तुम्हाला आत्ता सांगतोय? नाहीतर मग आता कधी सांगू? आजूबाजूला माणसं असतात आणि सुंदरीचं विशेष लक्ष असतं माझ्याकडे. मी काय करतोय, कुठे चाललोय, सगळं बघत असते ती. जसा वेळ मिळाला तसा निघून आलो इकडे तुम्हाला सांगायला. कुठे जाणार आहे सुंदरी तुम्हाला घेऊन? माहित नाही. तरी इथे आलात सांगायला? नाही, तुम्हाला इन्फॉर्मेशन नकोच असेल तर सांगा, मला जातो मी. लगेच बाबा नाकावर राग आहे तुझ्या. एवढं रागवायचं नसतं रे, तब्येत खराब होते. तुम्हाला सांग, हा सुंदरी जो तडकाफडकी निर्णय घेतलाय घर बदलण्याचा, त्या घरातून बाहेर निघते पण या शहरातून बाहेर निघत नाहीये. माहित नाही, पहाटे 4 वाजता मॉर्निंग वॉकला गेली होती. मॉर्निंग वॉक वरून फार उशिरा घरी आली आणि घरी आल्या आल्या हे सगळं बडबडायला लागलं. मी तिला आधीच म्हटलं होतं की आपण सगळे पुण्याला जाऊया, पुण्याला माझ्याकडनं जागा मॅनेज झाली आहे, सगळे राहू शकतो वगैरे वगैरे वगैरे. पण तिने नाही ऐकलं. पहाटे 4 वाजता मॉर्निंग वॉक, हा निर्णय, आणि तुला काहीच सांगितलं नाही. काय रे आदित्य, आपली बायको काय बोलते, कुठे जाते, काय करते, कुठला निर्णय घेते, काही माहित नाही ना तुला? बायको
आवडली, सुंदरी आवडली मला. ती बावली असते बघ, अशी अशी उभी असते आणि तिला असं ढकलल्यावर सुद्धा ती उभी राहते कणखर, तशी आहे ती. मला वाटत नाही ती काही करेल. म्हणजे अशी घाबरलेली दिसते, रडकुंडीला आलेली दिसते. हा, म्हणून धापा टाकत आलास का इथे तू? तुला काही सुचत नाहीये ना म्हणून आलास ना तू? पण मी मात्र मला हवं तेच करणार. तिला जायचं तिकडे जाऊ दे, कुठेही जाऊ दे, शोधून काढीन तिला आणि मरण यातना देईन. तिचं काय, सगळ्या ऑर्डरी पाठवल्यात ना, पेमेंट झालंय ना, मग हिचं काय? माहित नाही माई. हा बोल ग, बोल. सॉरी माई, तुमची परवानगी घ्यायची होती म्हणून फोन केला होता. कसली परवानगी? माई, तुम्हाला भेटायला त्या मॅडम आल्या आहेत. कोण मॅडम? सुंदरी मॅडम. माई, येऊ दे त्यांना. हो हो, येऊ दे ना. आणि आई, पाहुणे आहे हा त्या आपल्या. हा, त्यांना व्यवस्थित बसव, चहा पाणी कर, मी आलेच. हो 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 हो. माई, ठेवते फोन. मॅडम, चला तुम्ही ऑफिसमध्ये बसा. माई तिथेच तुम्हाला भेटायला येतील. चालेल. चला. घातलंस ना घोट? सांगितलं होतं तुला, इथे यायच्या आधी कॉल करून येत जा. पण झालं काय एवढं? सुंदरी आली आहे बाहेर. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? मी काय सुंदरीला घेऊन नाही आलो इकडे. ती लहान मूल नाहीये की कुठे चालली आहे, कुठे जाणार आहे, काय करणार आहे मला सांगून जायला. तरी मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मी इकडे कोणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. आता एक काम कर, जरा शांत हो, बाहेर पडू नको, जरा इथेच आसपास कुठेतरी लप, सावध राहा. ओके? काय झालं माई? सुंदरी मॅडम आल्या होत्या ना? मी तर त्यांना ऑफिसमध्ये बसायला सांगितलं. सुंदरी, आपण ऑफिसमध्ये नको बसूया, सारखी ये जा असते ना लोकांची. आपण हॉलमध्ये बसूया. ओके? ये ना प्लीज, ये. या सुंदरी मॅडम, स्वागत आहे तुमचं. बसा ना प्लीज, बसा. कसं काय येणं केलं? घरचे सगळे बरे आहेत ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? माई, घरी प्रॉब्लेम असायला हातात घर तर असायला हवं ना. म्हणजे माई, मी माझं राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतलाय माई. अहो, पण साधारण 50 ते 60 दिवसांचा अवधी मिळतो ना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी.
हो पण ओ आता मी कलेक्टर राहिली नाही तर मग मी कशाला सरकारी बंगल्यात राहू. उपकार नको कोणाचे, नाही का. स्वाभिमान आडवा आलेला आहे. गुड गुड. खरंच तुम्ही खूप चांगले ओळखता मला माहिती. ओळखणार मी तुमच्या मनातलं. तुमच्या मनातलं मी सगळं ओळखते. माझ्या मुलीसारख्या आहात तुम्ही, म्हणून तर काय सूर जुळले ना आपले. म्हणून तर तुझ्या घशात हात घालून राजीनामा घेऊ शकले मी. मॅडम तुम्ही बऱ्या आहात ना? हो म्हणजे नाही, म्हणजे तसं बरी नाहीये मी. माई मी घरच्यांना सांगितलंय की उद्याच आपण हे घर सोडतोय. कुठे जाणार आहात तुम्ही? ओ हो, म्हणजे माझा निरोप घ्यायला आलात का तुम्ही? नाही, अजून कुठे जायचं हे ठरवलेलं नाहीये मी. म्हणजे मला नाही या शहरातून एवढ्या लवकर जायचं नाहीये. मला इथे राहून माझी अर्धवट राहिलेली कामं करायचे, इथल्या लोकांची सेवा करायची, आणि मला इतक्या लवकर विठ्ठलवाडी सोडून जायचं नाहीये. आणि त्यासाठी मला तुमच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही. माई, तुम्ही प्लीज मला आणि माझ्या घरच्यांना तुमच्या छताखाली घ्याल का? आणि मलाही तुमच्याकडे काम द्याल का माई? लोक फिरलंय का हिचं? माई तुम्ही फक्त नाही म्हणा. झक मरत माझ्यासोबत पुण्याला गेली. माई प्लीज हा निखारा पत्रात घेऊ नका. नाही, मी तुम्हाला आसरा देऊ शकत नाही. हरकत नाही, माझी सोय झालीच असती, पण म्हणलं माईने एकदा विचारून बघावं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मी दुसरीकडे बघते. आपल्या घरात कोणी आसरा मागतं का? मॅडम तुमच्याच घरात तुम्हाला परमिशन देणारी मी कोण हो? अहो कित्येक बायकांना आसरा हवा असतो, आधार हवा असतो, म्हणून त्या इथे येतात. पण हे घर काही फक्त माझं नाही आहे ना, हे घर त्या सगळ्यांचं आहे. हे फक्त माईचं घर नाही आहे. आणि तुम्ही तर माईच्या खूप लाडक्या आहात, जवळच्या आहात. मग इथे राहा वगैरे सांगणारी मी कोणी? तुमचंच घर आहे, अहो राहा, कधी या कधी राहा. नाही खरंच थँक्यू सो मच. अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही माझं खूप मोठं काम केलं. मी उद्याच माझ्या घरच्यांना घेऊन इथे येते राहायला. हो चालेल, असं विचारतच कशाला. या या केव्हाही या. पण हा, एक गोष्ट मला सांगायची होती. मी इथे आल्यानंतर मला काहीतरी काम करायची इच्छा आहे. बर, तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्ही करा. अगदी रात्री आलात तरी चालेल. उद्या तशी रंगपंचमी आहे. तुमच्या बेरंग झालेल्या जीवनात मी छान छान रंग भरेन असं मला वाटतं, आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देईन. माई, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की तुम्हीच मला झालेल्या त्रासातून मला बाहेर काढू शकता. नक्की. चालेल, मी येते आता.
माई आपल्या या सगळ्या गोष्टी कोणीतरी लपून ऐकताय का? अहो मॅडम, तुम्ही कशाला टेन्शन घेता? इथे बऱ्याच बाया कामं करतात, त्यांची मुले इथेच खेळत असतात, त्यातलंच कोणी असेल. होय बरोबर, माझ्याही लक्षात नाही आलं. सो सॉरी. हरकत नाही, मी निघते. अगदी निश्चिंत मनाने जा सुंदरी मॅडम. तुम्ही काहीही प्रॉब्लेम असेल तरी ही माई तुमचे सगळे प्रॉब्लेम निवारायला समर्थ आहे. माई अजून एक रिक्वेस्ट होती. रिक्वेस्ट नाही, हक्काने सांगा. मी हक्कानेच सांगतेय. इथून पुढे तुम्ही मला मॅडम न म्हणता सुंदरी म्हणून हाक मारावी अशी इच्छा आहे. हो ग बाई, चालेल. ओके सुंदरी. येते माई. नाही नाही नाही, नमस्कार नका करू. हवे काय करताय तुम्ही? आपलं काय ठरलं होतं ना की सुंदरीला दुसऱ्या शहरात घेऊन जायचंय, म्हणजे तिला कमजोर करता येईल, तिला त्रास देता येईल, आणि तुम्ही आता तिला आपल्या स्वतःच्या घरात ठेवून घेताय. बघा, तुम्हाला सुंदरी माहित नाहीये, मी तुम्हाला समजवतोय, ऐका माझं. सुंदरीला ह्या घरात ठेवून घेऊन तुम्ही फार मोठा धोका पत्करताय. हो माई, मला पण हेच वाटतंय. हाच फरक आहे तुमच्या वयात आणि माझ्या वयात. म्हणून मी कितीतरी पुढे निघून गेले आणि तुम्ही तिथेच घुटमळताय. साधी गोष्ट आहे. आपण सुंदरीची ताकद कमी करण्यासाठी तिला या शहरातून उठून दुसऱ्या शहरात नेणार होतो, बरोबर आहे? ताकद कमी करण्यासाठी. पण आता सुंदरी स्वतःच आपल्या ताब्यात येते, आपल्या जाळ्यात येते सावज बनून. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा सावज आपल्या ताब्यात येतं ना, तेव्हा ते कमजोर होतं. त्याला आणखी किती कमजोर करायचं ना, ते मी बघणार आहे. आणि कमजोर सावजाला नेस्तनाबूत करण्याची ताकद या माईमध्ये. येऊ दे तिला, येऊ दे. इथे आल्यानंतर तिच्या स्वाभिमानाच्या चिंध्या नाही केलं ना, नावाची माई नाही मी. माई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. सुंदरी आपल्या ताब्यात येणारच, पण तिचा एक मदतीचा हात अजूनही बाहेर आहे. धनंजय. त्याचं काय? धनंजय हातात येण्यासाठी आपण सुंदरीला अमिषासारखं वापरू. कळतंय का नाही कळलंय? अमिष असतं ना, तसं असं पुढे करू. धनंजय पण आपल्या हातात येणार. चला, उद्याचा दिवस छान आहे. उद्या आपल्या बुद्धिबळातल्या खेळाची राणी येणार आहे. राणी? आता ही राणी कोण आहे?